नमस्कार मंडळी, मी कांचन. तुमच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला की संपूर्ण सृष्टी शिवभक्तीत लीन होते. पण श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारचे महत्त्व काही वेगळेच आहे. या दिवशी शंकराची कृपा मिळवण्यासाठी कोणती एक गोष्ट महादेवाला अर्पण करावी आणि दिवसाची पौराणिक कथा काय आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये सोमवारच्या संपूर्ण पूजाविधी कथा या व्हिडिओत अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पांढऱ्या रंगाची साडी किंवा नसेल तर कोणत्याही अगदी फिक्कट रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून देवपूजेला सुरुवात करावी. शिवलिंगावर शुद्ध जल, गंगाजल किंवा दही, दूध, मध, तूप, साखर अशा पंचामृताने अभिषेक करून घ्यावा किंवा हे सगळे जरी नसले तरी दूध, दही आणि पाण्याने शिवलिंगाचे अभिषेक करायचे. पूजेदरम्यान सारखे देवाचे नामस्मरण आपल्या मुखात असायला हवे. ओम नमः शिवाय या मंत्राचा अभिषेक करताना जप करत राहायचा. श्रावणी सोमवारच्या उपवासाचे धार्मिक नियम कडक आहेत. दिवसभर सात्विक राहावे. फलाहार करावा. श्रावणात म्हणजे पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंद होते. आठवड्यातून एकदा उपवास केल्याने शरीरातील पाचक संस्था स्वच्छ होते. म्हणजे बघा ना, आपल्या पूर्वीचे लोक ऋषीमुनींनी किती हुशार होते. त्यांनी धर्माची जोड थेट आपल्या आरोग्याशी घातलेली. आता महादेवांना अत्यंत प्रिय असलेली 3 पानांची बेलपत्रे, पांढरी आणि भस्म अर्पण करावी, पांढरी फुलं अर्पण करावी. लक्षात ठेवा, बेलपत्र वाहताना त्यांची मऊ बाजू पिंडीला स्पर्श करेल अशी वाहायची. माझ्याकडे बेलपत्र सहजासहजी भेटत नाही, म्हणून मी चांदीचे बेलपत्र वाहते. हे बेलपत्र माझ्या वहिनींनी मला दिलेले आहे. ज्यांच्याकडे नेहमीच बेलपत्र भेटत नाही त्यांनी चांदीचे बेलपत्र अर्पण केल्याने तेवढेच फळ भेटते. देवांना भस्म वाहावा, अष्टगंध वाहावे, बेलपत्र, पांढरी फुलं वाहून पूजा करावी. तसेच रुद्राक्षाची माळ असेल तर ती देवांना घालावी आणि या रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवायचा जाप करावा. सोमवारच्या व्रतामध्ये शिवामूठ वाहण्याची खूप जुनी परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट धान्य महादेवाला वाहिले जाते. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवपिंडीवर तीळ वाहण्याची परंपरा आहे. तुम्ही पांढरे किंवा काळे तीळ वाहू शकता. तीळ वाहताना सर्वांना आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेव अशी प्रार्थना करून शिवामूठ वाहायची. तीळ वाहिल्याने कुंडलीतील शनी राहूचे दोष कमी होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य लाभते. आता वळूया आपल्या कथेकडे. पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून सर्वात आधी हलाहल नावाचा भयंकर विष बाहेर पडला. हे विष इतके उष्ण होते की त्याच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड जळू लागले. आता आपल्या सृष्टीचे, विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी हे विष स्वतः प्राशन केले. विष त्यांच्या गळ्यातच राहिल्याने त्यांचा कंठ निळा पडला आणि ते नीलकंठ म्हणवले गेले. विषाचा दाह शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर जलवृष्टी केली. हा काळ श्रावण महिन्याचाच काळ होता. म्हणूनच श्रावणात महादेवांना जल अर्पण केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्ताचे सर्व संकट स्वतःवर घेतात. असे हे आपले महादेव खरंच खूप साधे आहेत. ते महागड्या वस्तूंवर नाही तर तुमच्या शुद्ध प्रेमावर प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हटले आहे. म्हणून दर सोमवारी मनोभावे पूजा करा आणि महादेवांचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.